सांगोला कडलास तालुका सांगोला येथे अज्ञात चौघांनी फळांनी भरलेली पिकअप गाडी अडवून चालकाला स्टीलच्या रॉडचा धाक दाखवत मारहाण करण्याची धमकी देऊन सुमारे 6,70,000 रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू राज्यातील कृष्णगिरी जिल्ह्यातील अरुण वेल्या अप्पन्न वय वर्ष 36 व्यवसाय ड्रायव्हर हे पिकअप चालक असून ते डाळिंब, पेरू व ड्रॅगन फळे घेऊन जात होते. दिनांक 30 जुलै रोजी मध्यरात्री सुमारे 1:45 वाजण्याच्या सुमारास कडलासपासून अंदाजे 1 किलोमीटर अंतरावर त्यांच्या पाठीमागून 2 मोटारसायकलवरून 4 अज्ञात इसम आले. या चौघांनी पिकअप गाडी अडवून चालकास व इतरांना गाडीखाली उतरविले. त्यानंतर स्टीलच्या रॉडचा धाक दाखवून मारहाण करण्याची धमकी देत पिकअप गाडी व त्यातील फळे तसेच मोबाईल फोन असा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत 4 लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक TN24 BA 1216, 1,70,000 रुपयांची 80 कॅरेट डाळिंब, 65,000 रुपयांची 25 कॅरेट पेरू, 25,000 रुपयांची 22 कॅरेट ड्रॅगन फळे आणि 10,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण सुमारे 6,70,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 676/2026, भारतीय न्याय संहिता BNS कलम 309(4), 3(5) अन्वये अज्ञात 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गुरव हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अद्याप चोरीस गेलेला मुद्देमाल मिळून आलेला नाही.